महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पार्टी व स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला जनहितासाठी, लोकसेवेसाठी, राज्याच्या प्रगती उन्नतीसाठी निवडून दिलं. घाईघाईमध्ये बेईमानी तर केली, सत्तेच्या प्रेमापोटी जनादेशाचा अवमान केला आणि जेव्हा आता आमदार आपल्याच सरकारच्या विरुद्ध हस्ताक्षर अभियान करतात तेव्हा आपल्या सदस्यांना, आपल्या आमदारांना, आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्यासाठी अशा पद्धतीची ती भूमिका घेतात. या भूमिकेमध्ये फक्त आणि फक्त एक मात्र स्वार्थ आहे की बूंद से गई वो हौस से नहीं आती. जी चूक केली त्या चुकीचं हे समर्थन करण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्यांनी भाजपला हरवण्यासाठी आता असं सांगितलेलं आहे, जाहीर केलं आपल्या सगळ्या खासदारांना असं सांगितलेलं आहे की जिथे जिथे भाजपचे उमेदवार होते, जिथे ते जिंकून आले त्या जागा आता लक्षात घ्या, तिथे आता आपल्याला आपली टीम मजबूत करायची. नाही, टीम मजबूत करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. राष्ट्रवादीचे आमचे मित्र अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं की पुढच्या निवडणुकीत त्यांना 100 आमदार निवडून आणायचे आहे. याचा अर्थच साधा आहे. 100च्या 100 जागा जरी त्यांनी लढवल्या आणि 100 पैकी 100 गुण प्राप्त केलेत ते 188 शिल्लक राहतात. आता 188 मध्ये काँग्रेस आणि शिवसेनेला 94 वाटून घ्यावे लागतील. कार्यकर्त्यांना त्यांचं मनोबल खच्चीकरण होऊ नये म्हणून अशी भाषा आहे. पण ये पब्लिक है, सब जानती है. लोक कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेला भविष्यामध्ये समर्थन देणार नाही. ज्या शिवसेनेनी भगवा झेंडा हाती घेतला आणि सर्जिक उस्मानींनी हिंदू धर्म सडकाय असं म्हटल्यानंतर सुद्धा हातात फक्त झेंडा घेतला, अशा क्षणी त्या झेंड्याचा दंडा कायद्याचा काढायला हवा होता, पण ते शांत राहिले. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल या जगात कोणी या नीच शब्दाचा उपयोग करू शकत नाही. काँग्रेसच्या लोकांनी अशा नीच शब्दाचा उपयोग केला, शांत राहिले. 1988 मध्ये स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्या संभाजीनगरच्या मैदानात घोषणा केली की मी औरंगाबादचं नाव संभाजीनगर करेल. तो धर्मवीर संभाजी 13 शास्त्रामध्ये निपुण, शस्त्र आणि शास्त्र याचा राजा, पण तेही संभाजीनगर करण्यामध्ये ते पूर्णपणे अपयशी झाले. बॉम्बस्फोटाच्या संदर्भामध्ये ज्याच्यावर ताडाच्या आरोपीची जमीन घेतली त्याच्या मांडीला मांडी लावून बसताय. छगन भुजबळ साहेबांनी स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना अटक केली तेव्हा बाळासाहेबांनी घोषणा केली की मी आयुष्यात छगन भुजबळांना कधी मंत्री होऊ देणार नाही. आज त्याच भुजबळांच्या मांडीला मांडी आणि मुख्यमंत्र्याची खुर्ची असं विचित्र चित्र आपण पाहतोय. अजब सरकारची गजब कहाणी पाहतोय. मग अशा प्रसंगात आपल्या कार्यकर्त्यांना खोटा धीर देण्यासाठी अशी भाषा वापरावी लागते. शिवसेनेला आणि शिवसेनेच्या हिंदुत्वाला बदनाम केलं जाते. हे महाराष्ट्राच्या नादाला लागू नका. जर लागाल तर दिल्लीकरांना देखील समजावून सांगा की आम्ही फक्त अंगार नाही तर हेच सगळे लोक कशी भंगार आहेत. अशा पद्धतीने देखील टीका थेटपणे भाजपवर केली आहे आणि दिल्लीकरांवर केली आहे. असं आहे की अंगार भंगार अशा शब्दाचा उपयोग करता येतो, पण अंगारची भंगार कधी झाली हे तर राज्याची जनता पाहते ना. तुम्ही तुमचा प्रत्येक शब्द म्हणजे वचन आहे असं सांगायचे आणि तुम्ही स्वतःचं वचन नेहमी मोडता. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की काँग्रेस सोबत ज्या दिवशी जायची वेळ येईल त्या दिवशी माझं दुकान बंद करेल. कुठं गेलं ते हिंदुत्व? स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल मणिशंकर अय्यरांनी अपशब्द वापरले तर पहिल्यांदा बाळासाहेबांनी हातात चप्पल घेऊन मणिशंकरच्या पुतळ्याला चप्पल मारली. कुठं गेले? आणि म्हणून भगवा, भगव्याचा दंडा, अंगार असे शब्द वापरून स्वतःच्या मनाचं समाधान करता येते, पण जनाजनाच्या मनापर्यंत जो हिंदुत्वाचा विचार स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी पोहोचवला होता, आता तिथं मात्र तुमच्यासाठी दरवाजे बंद होणार आहे. आपल्याला अनेक ऑफर आहेत असंही ते म्हणतात आणि दुसरीकडे असंही म्हणतात की आपण तरी महाविकास आघाडीचा धर्म जो आहे तो सोडणार नाही. नेमकं काय सांगायचं? याचं समर्थन करताना ते म्हणतात की मेहबूबा मुफ्तीसोबत ज्यावेळी गेले होते तर त्यावेळी विसरले होते काय सगळ्या गोष्टी. नाही, मेहबूबा मुफ्तीसोबत गेले तेव्हा आम्ही आमच्या कंडिशनवर जातो. हे पवार साहेबांच्या कंडिशनवर तिथं गेलेत.
आज म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की उत्तम जनसेवेची खाती एकही शिवसेनेकडे नसल्यासारखी आहे. दुखादा नगर विकास खात्याचा अपवाद सोडला तर यांनी आपल्या कंडिशनवर जाण्याच्या ऐवजी पवार साहेबांच्या कंडिशनवर आपलं हिंदुत्व हे त्यांच्याकडे घाण ठेवलं. युपी जिंकले याचा एवढा मोठा गाजावाजा केला, जणू काय 2024 जिंकले. पण यांनी हे देखील लक्षात ठेवावं की जागा देखील कमी झालेल्या आहेत, त्यामुळे आविर्भावात राहू नये. नाही, ठीक आहे, आम्ही कमी जागा या आविर्भावात नाही. आमच्यासाठी सत्य महत्वाचं आहे. आमच्या ज्या जागा कमी झाल्या त्या जागा आम्ही गंभीरपणे घेऊन भविष्यामध्ये कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि कच्छपासून कामरूकपर्यंत या देशाच्या जनाजनाच्या मनामनापर्यंत भारतीय जनता पार्टीचा देशभक्तीचा भारत मातेच्या सेवेचा भावना पोहोचवण्यासाठी विचार पोहोचवण्यासाठी आम्ही काम करू. बी टीम आहे याच्याबद्दल असं पुन्हा उद्धव ठाकरे म्हणाले. MIM ही जर बीजेपीची बी टीम असेल तर शिवसेना काँग्रेसची बी टीम आहे. जर ही काँग्रेसची बी टीम असेल तरच MIM बी टीम भाजपची असू शकते. अशा भाव व्यक्त करून मला वाटतं की गैरसमज पसरवण्याचं काहीच कारण नाही. भारतीय जनता पार्टी हे विश्वगौरव नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये निवडणूक जिंकण्यासाठी नाही तर या देशाच्या जनतेची मनं जिंकण्यासाठी काम करते आणि याला आता कोणीही थांबवू शकणार नाही. दुसरीकडे शिवसेनेकडनं पक्ष संघटना वाढवण्याचं मोठं काम सुरू आहे. विदर्भामध्ये भाजपचा बालेकिल्ला आहे. नागपूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात शिवसेना वाढवण्याचा विचार आहे का? नाही, शिवसेना वाढवण्याच्या त्यांच्या विचाराला माझ्या सदिच्छा आणि शुभकामना. पण हा विचार वाढवायचा असेल तर पहिल्यांदा तर काँग्रेस राष्ट्रवादीची साथच सोडावी लागेल. कारण ज्या जनतेने काँग्रेस राष्ट्रवादीला नाकारलं, फटकारलं, झटका दिला, 44 काँग्रेसचे, 54 राष्ट्रवादीचे, तुम्ही त्यांच्या पाठीशी लागताय. म्हणजे ज्यांचं दुकान आता जनता बंद करताय, ज्या पार्ट्यांच्या आता एक्सपायरी डेट जी आता राजकारणासाठी उपयुक्त नाही असं जनता घोषित करताय, तुम्ही त्यांच्या पाठीशी जात आहे तर शिवसेना कशी वाढेल? सुधीर भाऊ, एक आजच्या सगळ्या बैठकीमध्ये आपल्या सर्व आमदार आणि खासदारांना बोलत असताना परत एकदा नवाब मलिक यांना पाठीशी घालण्याचं देखील काम कुठेतरी मुख्यमंत्री करतायत. काही झालं की आरोप करत दाऊदशी संबंध जोडणं हे कितपत योग्य आहे याचाच दाखला आधी देखील ते अनेकदा त्यांनी बचाव केला होता. मग ते वाझे असतील काय किंवा परमबीर सिंग असतील काय, अनिल देशमुखांनी असाच बचाव केला होता. आता नवाब मलिक, तुम्ही काय बघता? नाही, खरंच आहे ना, सचिन वाझेच्या प्रकरणामध्ये ते म्हणाले उसामा बिन लादेन नाही का. आता नवाब मलिकांच्या संदर्भामध्ये खरं तर त्यांची भूमिका आश्चर्यजनक आहे. ज्या मुंबईमध्ये 12 मार्च 1993 12 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले, साधारणतः 300च्या आसपास निरपराध लोकांचा त्यामध्ये मृत्यू झाला. अनेक आमच्या बहिणी विधवा झाल्यात, अनेक मुलं अनाथ झालीत. आणि तेव्हा याच राष्ट्रवादी तेव्हा होती पण काँग्रेस, तेव्हाच्या काँग्रेसच्या विरोधात खूप मोठा हमला हा शिवसेनेने केला आणि सांगितलं की हे या बॉम्बस्फोटातल्या आरोपीच्या संदर्भात यांची भाषणं काढून बघितली तर दाऊदच्या संदर्भात यांनीच अनेकदा आरोप केले. आणि आज यांच्यावर नवाब मलिकांची बाजू घ्यायची वेळ येते. ईश्वर अशी वेळ कुणावरही आणू नये राजकारणात, असं माझं व्यक्तिगत मत आहे. रोहित कंबोज यांनी आज ट्विट करत 93 ब्लास्टमध्ये ज्यांनी कुणी पैसे दिले असतील, टेरर फंडिंग केलं असेल, याची संपूर्ण जी आहे ती रिइन्व्हेस्टिगेट सगळं प्रकरण करावं आणि सीबीआयला द्यावं अशी मागणी केली आहे. पीएम आणि गृहमंत्र्यांना त्यांनी ट्विट केलंय. याबद्दल भाजपची नेमकी भूमिका काय? नाही, भाजपची भूमिका तर माननीय देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादा पाटील व्यक्त करतील. ती त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे. चंद्रकांत दादा, देवेंद्रजी या संदर्भामध्ये असणाऱ्या माहितीच्या आधारावर भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट करतात. जिसमें उन्होंने बीजेपी की बी टीम है MIM ऐसा आरोप लगाया और साथ ही बीजेपी पे एक पलटवार किया है. क्या कहना चाहेंगे इसके बारे में? MIM ये बीजेपी की बी टीम है, ऐसा कहने से कोई पार्टी बी टीम नहीं होती. बहुत लोग कहते हैं कि शिवसेना कांग्रेस की बी टीम है. शिवसेना ने अपने हिंदुत्व को सोनिया जी के शरण में रख दिया है. जो शिवसेना आक्रामक रूप से हिंदुत्व की बात करती थी, सरजील उस्मानी ने गंदी भद्दी गाली देने के बाद भी उसे जाने दिया गया. स्वातंत्रवीर सावरकर जी के बारे में निम्न और नीच शब्दों का इस्तेमाल करने के बाद भी उनके साथ सत्ता की मौज करने का काम शिवसेना कर रही है.
जिन छगन भुजबल साहब ने हमारे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाला साहब ठाकरे जी को अरेस्ट किया था, और बाला साहब ठाकरे जी ने उस समय कहा था कि जिंदगी में मैं भुजबल जी को मंत्री बनने नहीं दूंगा, अपने पिताजी के शब्दों को हवा में गुम कर दिया और भुजबल जी के साथ वो आज काम कर रहे हैं। मुझे ऐसे कई उदाहरण हैं। अगर सही में शिवसेना में हिम्मत है तो भारतीय जनता पार्टी शिवसेना की जब 31 अक्टूबर 2014 में सरकार आई, उस समय से औरंगाबाद का नाम संभाजीनगर होना चाहिए, तो प्रोसेस शुरू हुई। 2016 में, 17 में, 18 में ये प्रोसेस के कई कागजात नस्ती में बंद है। आप क्यों नहीं नाम बदलते? क्योंकि आपको डर है। जो छत्रपति धर्मवीर संभाजी राजा, जिनके पराक्रम की गाथा युवाओं में प्रेरणा देती है, दिशा देती है, एक शक्ति और ऊर्जा निर्माण करती है, संभाजी राजे का नाम या औरंगाबाद को बदल कर देने में आपको राजनीति दिखती है, स्वार्थ दिखता है। 1988 में हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाला साहब ठाकरे जी ने वहीं के मैदान में ये प्रतिज्ञा की थी, और आज वो प्रतिज्ञा पूरी करने का समय आया है। उसके बाद में जब हमारी सरकार आई, कोर्ट में केस रहने से काम नहीं हो पाया। फिर 14 में हमारी सरकार आई, हमने अभी पूरी प्रोसेस पूरी की है। अब ये प्रस्ताव मंत्रिमंडल के लिए तैयार है। भारतीय जनता पार्टी और शिवसेना के नेताओं में 2014 से 2019 तक पूरा का पूरा प्रस्ताव, उसके लिए आवश्यक सारी पूर्तता की है, सारे कागजात बना गए। अब आपकी बारी है, आप क्यों नहीं करते हो? तो मुझे ऐसा लगता है कि आप एमआईएम नाराज नहीं होना चाहिए। एमआईएम से आपके शायद कोई गुप्त रिश्ते होंगे, इसकी वजह से आप एमआईएम को नाराज करना नहीं चाहते, और इसलिए संभाजीनगर नाम देने के लिए आप पीछे हट रहे हो। सभागृह में हम सब साथ में रहेंगे। 106 विधानसभा सदस्य संभाजीनगर के नाम के लिए पूरी ताकत के साथ सरकार के साथ खड़े रहेंगे। मैंने तो कहा है कहीं केंद्र की मदद लगेगी, केंद्र ने अगर नहीं दिया तो जीवन भर हम राजनीति नहीं करेंगे, सारे पदों का त्याग कर देंगे, क्योंकि ये हमारे लिए, हमारे महाराष्ट्र की अस्मिता की बात है। अब इस विषय में शिवसेना निर्णय करे। सर, मुख्यमंत्री ने अपने जो कार्यकर्ता हैं सबको आदेश दिया कि जहां पर बीजेपी मजबूत है उन जगहों की लिस्ट निकाले और वहां पे अपनी पूरी ताकत लगाए। तो क्या शिवसेना सीधे तौर पर बीजेपी से टक्कर ले रही है? देखो, ऐसा है, लड़ाई तो अब तो शिवसेना के साथ होगी, पर शिवसेना चौथे नंबर पे है। लड़ाई राष्ट्रवादी के साथ होगी हमारे महाराष्ट्र में। अभी पहले नंबर पे राष्ट्रवादी है, और मुझे ये कहने की आवश्यकता नहीं है। हमारे मित्र राष्ट्रवादी के प्रदेश अध्यक्ष जी ने भी कहा कि उनको 100 जगह जीतनी है। अब बाकी बची 188, तो उसमें तो कांग्रेस और शिवसेना का कंट्रीब्यूशन होगा, कुछ हमारा भी तो होगा ना। तो सबसे बड़ी पार्टी तो राष्ट्रवादी रहने वाली है, ये जयंत पाटिल जी ने घोषित किया है। तो हम चाहते हैं कि हमारी लड़ाई शिवसेना से तो नहीं होगी, राष्ट्रवादी से होगी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।